आपल्याबरोबर खासदार ओमराजे निंबाळकर आहेत. दादा, पक्षप्रवेशानंतर पहिल्यांदा जिल्ह्यात आलात, काय नियोजन आहे? आज तुम्ही बैठक घेणार आहेत असं समजतं. एक लक्षात घ्या, माझं काम म्हणजे जनता गाडीसारखं आहे. जनता गाडी माहिती आहे का तुम्हाला? एक इष्टी असते जिला स्टॉप नसते, तिला हात दाखवलं की थांबते. त्याच्यामुळं सामान्य लोक त्या विश्वासानं माझ्याबरोबर आहेत. आणि आपल्या माध्यमातून मतदारसंघातल्या लोकांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी हा कुठलाही निर्णय माझ्या वैयक्तिक स्वार्थी भावनेतनं घेतलेला नाही. मी 2-3 दिवस झालं वृत्तवाहिन्यावर मी बातम्या बघतोय की केंद्रातल्या मंत्रिपदासाठी ओमराजे गेलेत किंवा ओमराजेला मिळणार आहे. मी अतिशय प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की मी माझ्या वैयक्तिक पदासाठी, माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी हा निर्णय घेतलेला नाही. माझ्या मतदारसंघातल्या लोकांसाठी, त्या सर्वसामान्य माणसाची जी कुचंबणा होत होती, त्याची जी अवहेलना होत होती, त्याच्यासाठी हा निर्णय मी घेतलेला आहे. आणि आपल्या सगळ्याच्या साथीनं, सर्वसामान्य माणसाच्या साथीनं मला वाटते ह्या मतदारसंघाला नावारूपाला आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मी रोज माणसातला माणूस आहे. एक साधं उदाहरण देतो की 2022 पासून 23 पासून शेतकरी माझ्याकडे साध्या ट्रान्सफॉर्मरसाठी इस्टिमेट बनवून घेऊन येतात. 3-3 वर्ष त्यांना मला प्रत्येक वर्षी नवीन इस्टिमेट बनवून या म्हणून सांगावं लागतं आहे. त्याचा एक 2 लाखाचा 2.5 लाखाचा ट्रान्सफॉर्मर मला करता येत नव्हता. मला वाटतं त्याच्यामध्ये बदल होईल. आज त्या शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर मी मोठ्या चांगल्या पद्धतीनं करू शकेन. अनेक लोकांचे, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न आहेत, मला वाटतं त्याला मी न्याय देऊ शकेन. आणि आमची काही मंडळी जी विरोधात राहून सगळ्याच सत्ताधारी पक्षाचा वापर करून जी सगळी एकाधिकारशाही त्या ठिकाणी चालवली होती आणि विरोधकांना फार चिरडायचं काम जे चाललं होतं, मला वाटतं ते निश्चितपणे थांबवायचं काम मी करून दाखवीन. आणि लोकांना एवढा माझ्यावर विश्वास आहे. ठीक आहे, नाराजी माझी रास्त आहे. मी काय त्या नाराजीबद्दल त्यांना कधी म्हणणार नाही, कारण नाराजी रास्त आहे. त्यांनी माझ्यावर प्रेम केलं आहे म्हणूनच राग व्यक्त करतात. पण मी घेतलेला निर्णय त्यांनासुद्धा काही काळ गेल्याच्या नंतर हा योग्य होता, ही मी निश्चितपणे त्यांच्या सगळ्याच्या साथीनं आणि त्यांच्या सगळ्याच्या सहकार्यानं सिद्ध करून दाखवी. दादा, मला विचारायचं तुम्हाला की जे तुमचे पूर्वीचे सहकारी होते त्यांनी तुमच्यावर टीका करतायत आणि नेट म्हणजे सोशल माध्यमातून सुद्धा टीका होते, काय सांगाल तुम्ही त्यांना? मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की टीका करणाऱ्यांना निश्चितपणे टीका करावी. आणि टीका कोण करतं आहे? आज पूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं तर त्याला मला वाटतं आहे की माझ्याबद्दल त्या ठिकाणी ज्या भावना व्यक्त होत्यात त्या माझ्यावर असलेल्या प्रेमामुळं व्यक्त होत आहेत. आणि मला वाटतं आहे की हा निर्णय मी का घेतला असेल, हा जसा काळ जाईल ह्या सगळ्या गोष्टीला मी टीकेतनं उत्तर देण्यापेक्षा कामातनं माझ्या मी उत्तर देईन. आणि सर्वसामान्य माणसात राहणारा मी एक कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा मी कार्यकर्ता आहे. मला वाटतं माझं काम कुठं थांबणार नाही. ते अजून दुप्पट तिप्पट वेगानं मी त्या ठिकाणी काम करत राहीन आणि माझ्या कामातनंच मला वाटतं प्रत्येक गोष्टीला मी उत्तर देईन. आज धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा आहे आणि अलीकडच्या काळामध्ये पहिलीच वेळ आहे की उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर नाही. निश्चितपणे उद्धवजींबद्दल, मातोश्रीबद्दल माझा जो आदर आहे तो कायमस्वरूपी आदर त्या ठिकाणी असणार आहे. आणि मी जो काही निर्णय घेतो आहे त्याच्या पाठीमागची जी मी कारणमीमांसा केली आहे, मी त्याच्यातसुद्धा मी त्यांच्यावर कुठं दोषारोप किंवा त्यांच्यावर कुठं शब्द ठेवून नाही. मला येणाऱ्या माझ्या लोकांसाठीच्या अडचणी आणि त्या लोकांना जर मला न्याय द्यायचा असेल, त्या लोकांना जर या अडचणीतनं बाहेर काढायचं असेल तर त्या भूमिकेतनं किती दिवस आम्ही म्हणायचं की हा मागासलेला मतदारसंघ आहे, किती वर्ष सांगायचं लोकांना की आपला मागासलेला जिल्हा आहे. मला वाटतं त्या सर्वसामान्य माणसासाठी मला वाटतं मी हा निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळं ह्या निर्णयातनं मी वारंवार सांगतो आहे की माझ्या कामातनं मी त्याला उत्तर देईन. आणि येणारं भविष्यकाळ कामातनं दिलेलं उत्तर मला वाटतं कधीही ते टिकावं असतं आणि ते लोकांना पटणारं असतं. आता पक्ष बांधणी म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही आता नव्यानं शिवसेनेची जी आहे ती बरखास्त केलेली आहे बॉडी सगळी, ती कशा पद्धतीने? एक लक्षात घ्या, संघटनेचा निर्णय जो आहे तो मला वाटतं पक्षीय पातळीवर घेतला जातो. आणि मला ही अपेक्षा आहे की जुने काही सहकारी असतील, नवीन काही सहकारी असतील, ह्या दोघांचं त्या ठिकाणी एकत्रीकरण करून पक्षवाढीच्या दृष्टीनं, पक्षहिताच्या दृष्टीनं, संघटनेच्या दृष्टीनं ज्या गोष्टी करणं आवश्यक आहेत त्या गोष्टी निश्चितपणे केल्या जातील. आणि सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं. एक लक्षात घ्या,
ही टीमवर्क असते. हे कधीच कुठल्या एकट्या माणसामुळं चालत नाही. ही टीमवर्क आहे. हां, एवढं मात्र निश्चित आहे की शिंदेसाहेबांच्या रूपानं त्या ठिकाणी एक 24 तास मी बघितलं की मी जसा वेळ देतो आहे 24 तास लोकांसाठी, तसा 24 तास वेळ देणारा एक लोकनेता मी त्या ठिकाणी अनुभवला आहे. मला वाटते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्याच तडफेनं, त्याच ताकदीनं माझ्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ऊर्जा मिळेल आणि ह्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला होईल. तिरुपतीचं दर्शन घेतलं, शनीचं दर्शन घेतलं, तुमचं नाव आणि श्रीकांत शिंदेचं नाव मंत्रिपदाचे मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी कुठली मंत्रिपदाची आठ ठेवून मी हा निर्णय घेतलेला नाही. आणि आज तुमच्यासमोर प्रामाणिकपणे सांगतो की ती पद मिळवण्यासाठी मी तिकडं जात नाही. माझी माफक अपेक्षा इतकीच आहे की मी जो हा निर्णय घेतला आहे, कारण हे विष पचवल्यासारखं आहे. कारण मागच्या 10 दिवसातली जर तुम्ही टीका बघितली तर कुठल्याही सामान्य माणसाला ती सहन होणारी नसते. ती सगळं सहन केलं आहे मी. त्याच्या पाठीमागचा माझा उद्देश माझ्या मतदारसंघाचा मागासलेल्या जिल्ह्याचा जो शिक्का आहे तो पुसून काढणं. आज आपण बघितलं असेल धाराशिव जिल्ह्यातल्या आठवडी बाजाराचं काम 2022 पासून त्याला स्थगिती होती. त्याला 8 कोटी रुपयाची मंजुरी त्या ठिकाणी आपण आणली. आपण बघितलं असेल छत्रपती संभाजी महाराज उद्यान असेल, मासाहेब जिजामाता उद्यान असेल, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यान असेल. मला वाटतं ह्या कामाला 2022 पासून स्थगित्या दिल्या गेल्या होत्या. आज 18 कोटी बऱ्याच लोकांनी एवढा भरघोस निधी खासदारांना मिळाला. अरे मला मिळाला म्हणजे माझ्या शहरातल्या विकास कामासाठी आज त्या आठवडी बाजाराची काय दलिंदर अवस्था आहे आपण बघितली का? कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ग्रामीण भागातले शेतकरी जेव्हा त्यांचा माल तिथं विकण्यासाठी येतात तेव्हा तिथे किती वाईट परिस्थिती असते हे आपण बघितले. मला वाटतं त्याचा विकास होणार असेल, त्याचं सगळं व्यवस्थित होणार असेल, आठवडी बाजार त्या ठिकाणी त्याला म्हणावा आठवडी बाजार अशा पद्धतीचं त्या ठिकाणी विकसित होणार असेल. आज शहरातल्या लोकांना फिरायला एकही उद्यान नाही. आज त्यांना त्या ठिकाणी त्या पद्धतीचं दर्जेदार उद्यान मला वाटतं ह्या निर्णयाच्या माध्यमातून मिळणार असेल तर मला वाटतं हे जेव्हा प्रत्यक्षात त्या ठिकाणी येईल आणि त्याचा वापर सर्वसामान्य लोक करतील त्यावेळेस सामान्य लोकांना सुद्धा हा निर्णय पटेल. तुमचा निधी अखर्चित राहिला ह्याच्यावर सुद्धा बोललं गेलं आणि संजय राऊत सुद्धा बोलले. एक लक्षात घ्या, आपण त्याच्यातली वस्तुस्थिती पण जाणून घेणं गरजेचं आहे. निधी अखर्चित राहायला कधी म्हणता येईल तुम्हाला? खासदार निधीची मुदत ही 5 वर्षाची असते. 5 वर्षाच्या नंतर ज्यावेळेस मार्च 2029 येईल त्याच्यानंतर जर माझा काही निधी राहिला तर तो लॅप्स होतो. कारण माझ्या खासदार निधीला मुदत किती वर्षाची आहे? 5 वर्षाची आहे. तुम्ही ह्याच्यासाठी माझं अवलोकन कुठलं करायला पाहिजे? किंवा ह्याच्या आधीच्या टर्ममध्ये सुद्धा खासदार ओमराजे निंबाळकर होता 19 ते 24. 19 ते 24 खासदार असताना 5 वर्षाच्या कालखंडामध्ये माझा 1 पैसा जर शिल्लक राहिला असेल, मी जबाबदारीनं बोलतोय, 1 पैसा जर शिल्लक राहिला असेल तर तुम्ही ती माझ्यावर दोष द्या. माझा 1 पैसाही शिल्लक राहिलेला नाही. आणि माझ्या ह्या टर्मचा हिशोब तुम्ही 2029ला घ्या. कारण माझ्या निधीची मुदत किती आहे? 2029 आहे. आणि 2029ला ही जी मिळणारा निधी आहे ह्या निधीचं मी वारंवार विवेचन केलं आहे की माझ्या गावातमध्ये येणाऱ्या बूथची संख्या जी आहे ती 2475 आहे. त्या 2475च्या बूथला मिळणाऱ्या 5 वर्षाच्या निधीला म्हणजे एका वर्षाला 5 कोटी रुपये खासदार निधी मिळतो. 5 वर्षाचा 5 25 कोटी. 25 कोटी भागिले 2475 केलं तर 1 लाख रुपये साधारणतः निधी एका बूथला त्या ठिकाणी जातो. 5 वर्षात बरं का, हे 5 वर्षातलं गणित सांगतोय. मग 5 वर्षात 1 लाख रुपयात एका गावात काय काम करता येतं? होत नाही कुठलंच काम. ही वस्तुस्थिती आहे, ही लोकांनाही माहिती आहे. मला वाटतंय 6 लाख ते 7 लाख ते 10 लाख रुपयाच्या दरम्यान निधी हा द्यावा लागतो एक काम करायला. मग ते सामाजिक सभागृहाचा असेल, ते एखाद्या गावातल्या रस्त्याचा असेल, ते गावातल्या एखाद्या पुलाचा असेल, तर ह्याच्यासाठी 7 लाख ते 10 लाख रुपयाचा निधी द्यावा लागतो. आणि अशा परिस्थितीमध्ये साधारणतः 10 बूथचा निधी किंवा 7 बूथचा निधी हा एकाच बूथला जातो. बाकीच्या 9 बूथला, बाकीच्या 6 बूथला अन्यायाची भावना तयार होते की बाबा आम्ही मतदान करताना खासदारांना सगळ्यांनीच टाकलं आहे, पण निधी देताना मात्र फक्त एकाच बूथच्या कामासाठी निधी किंवा एकाच गावाच्या कामासाठी निधी दिला जातो. ही वस्तुस्थिती आहे आणि हे लोकांनी आधी पण अनुभवलं आहे. माझी इतकीच विनंती आहे की माझ्या 19 ते 24 ह्या काळात जर माझा खासदार निधी जी मुदत असते 5 वर्षाची त्या मुदतीच्या काळात जर शिल्लक राहिला असेल तर तुम्ही बिलकुल आमच्यावर त्या ठिकाणी शब्द ठेवा. निधीचं विवेचन किंवा त्याचं इव्हॅल्युएशन
जी मुदत आहे ती मुदत संपल्याच्या नंतर करणं अपेक्षित आहे आणि ती सगळ्या वृत्तवाहिन्यांनी करावी इतकीच माझी अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही सत्तेत आहात, TETचा पेपर फुटला आहे, आधी नीटचा फुटला, आता काय वाटतं तुम्हाला? एक लक्षात घ्या, हे दुर्दैव आहे. आज जे तरुण त्या ठिकाणी मोठ्या अपेक्षेनं नीटसारखे पेपर देत आहेत, TETची पेपर त्या ठिकाणी दिली जात आहेत, त्यावेळेस ही पोरांनी वर्ष त्या ठिकाणी घातलेलं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये जर काही चुकीची लोक ह्या पद्धतीनं पेपर फुटीचे प्रकार करत असतील तर मला वाटतं शासनानं त्याची अतिशय गंभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे आणि ती घेतलेली आहे असं दिसतंय. कारण आपण बघितलं की नीटचा पेपर पहिल्यांदा फुटल्याच्या नंतर आता जी नीटची परीक्षा झाली, मला वाटतं त्याच्यासाठी जी पूर्ण यंत्रणा वापरली गेली ती आपण सगळ्यांनी आपल्याला दिसणारी आहे आणि त्याच्या माध्यमातून पारदर्शक वातावरणात त्या परीक्षा झालेल्या आहेत. पण निश्चितपणे चुकीच्या गोष्टी काय होत असतील तर त्या ठिकाणी सरकार नावाच्या यंत्रणेने जरी सत्ताधारी असलो तरी त्यांना आपल्या चुका लक्षात आणून देणं आणि त्या दुरुस्त करणं, मला वाटतं ही सुद्धा जबाबदारी असते. आज उद्धव ठाकरे तुमच्यावर बोलणार आहेत, ही 100% आहे. कसं काय वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला एवढं सांगतो की मी माझं उत्तर कामातनं देईन. धन्यवाद. तर हे होते ओमराजे निंबाळकर आणि पक्ष प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच ते धाराशिव जिल्ह्यामध्ये आलेत आणि आज ते त्यांचे कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहेत. कॅमेरामॅन अमित आडेसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.